मालवणात 1 मे रोजी धुरीवाडा चिवला बीच कुरण इथल्या काळबादेवी एक्झॉटिका सभागृहाच्या मंचावर नृत्यविशारद प्रचिती सौदागर यांचा नृत्यशंभो भरतनाट्यम कार्यक्रम सादर होतोय. गेली 15 वर्ष भरतनाट्यमशी जोडलेल्या नृत्यविशारद प्रचिती सौदागर यांचा हा पहिलाच सोलो परफॉर्मन्स आहे. यापूर्वी त्यांनी त्यांच्या गुरु धनश्री आपटे व गुरु स्मिता महाजन यांच्या आशीर्वादानं विविध माध्यमातून आणि विविध मंचांवर सामूहिक नृत्य सादरीकरण केलंय. मालवणच्या प्रचिती सौदागर यांचं शालेय शिक्षण रोझरी इंग्लिश स्कूलमध्ये झालंय. मालवणच्या सांस्कृतिक जाणीवांशी निगडीत होताना इथल्या मुलामुलींना आणि भरतनाट्यमशी इच्छुक सर्वांसाठी काहीतरी नियमित व ठोस असं प्रशिक्षण स्वरूपात द्यायचा त्यांचा मानस आहे. 1 मे 2026ला महाराष्ट्र दिनाच्या संध्याकाळी प्रचिती सौदागर ह्या मालवण चिवला बीच येथील काळबादेवी एक्झॉटिका इथं गुरु स्मिता महाजन लिखित आणि त्यांच्याच संगीतबद्ध रचनांचा समावेश असणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी संपूर्ण विनामूल्य आहे. दरम्यान प्रचिती सौदागर यांना या कार्यक्रमासाठी मालवणच्या नगराध्यक्षा ममता वराडकर, माजी नगराध्यक्ष व विद्यमान स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर, नगरसेवक मंदार केणी, नगरसेवक तपस्वी मयेकर, सांस्कृतिक मार्गदर्शक ज्येष्ठ गुरु भालचंद्र बुवा केळुसकर, तसंच मालवणचे ज्येष्ठ डॉक्टर अजित लिमये व डॉक्टर लीना लिमये, उद्योजक स्मृती महेश कांदळगावकर, उद्योजक अनुष्का चव्हाण, उद्योजक उमेश बिरमोळे, मत्स्य उद्योजक गुरु मणचेकर आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटीत तसंच संदेशाद्वारे सदिच्छा आशीर्वाद दिलेत. ख्यातनाम गुरुवर्य धनश्री आपटे आणि गुरुवर्य स्मिता महाजन यांनी त्यांच्या शिष्येला म्हणजे प्रचिती सौदागर यांना सदिच्छा दिल्यात. त्या पाहूया व ऐकूया. नमस्कार, मी धनश्री आपटे. प्रचिती सौदागर ही माझी एक गुणी विद्यार्थिनी. आर्किटेक्चर पदवीचा तिचा अभ्यासक्रम एकीकडे पूर्ण करत असतानाच ती भरतनाट्यम नृत्याचंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेत होती. गांधर्व महाविद्यालयाची विशारद आणि पुढे पुण्यात जाऊन नृत्य घेऊनच MA पर्यंतचा अभ्यासक्रम तिने यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. वेळोवेळी होणाऱ्या नृत्य प्रयोगांमध्ये तिचा कायम सहभाग असतो आणि या अंतर्गत तिनं अनेक ठिकाणी रंगमंचीय सादरीकरणही केलेलं आहे. आता या सर्व तिच्या अभ्यासाच्या आणि अनुभवाच्या पार्श्वभूमीवर ती आता सज्ज झाली आहे नृत्य शिकवण्यासाठी. मालवणमध्ये नृत्यानुभव या नावानं ती नृत्यशाळा सुरू करते, जिथे भरतनाट्यम नृत्याचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जाईल. गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षा देण्याचीही तिथं सोय असेल. भरतनाट्यम ही अभिजात शास्त्रीय नृत्यशैली आणि अशा नृत्यशैलीचा अभ्यास आपल्याला आपल्याच सांस्कृतिक मूल्यांकडे, निखळ कलानंदाकडे तर घेऊन जातोच, पण व्यक्तिमत्व विकासासाठी देखील हा नृत्याभ्यास नक्कीच पूरक ठरतो. त्यामुळे आता तिच्या या अनुभवाचा, शिक्षणाचा आणि आता शिकवण्याचा तुम्ही नक्कीच लाभ घ्याल अशी मी आशा व्यक्त करते. या अनुषंगानंच 1 मे रोजी नृत्यशंभो या तिच्या नृत्य सादरीकरणाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावं अशी मी आग्रहाची विनंती करेन. तिला तिच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्याकडून अनेक शुभेच्छा. तिला सुयश लाभो ही श्री नटराजाचरणी प्रार्थना. धन्यवाद. 1 मे 2026 संध्याकाळी 6 वाजता काळबादेवी एक्झॉटिका मालवण इथे माझी शिष्या प्रचिती सौदागर ही भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यशैलीमध्ये नृत्यशंभो या नावाने एक नृत्याचा कार्यक्रम सादर करणार आहे. नृत्यशंभो असं नाव देण्याचं कारण म्हणजे त्यातल्या सर्व रचना शिव, शंभू, नटराज या देवतेवर आधारित आहेत आणि यातल्या सर्व रचनांचे शब्द आणि संगीत हे मीच केलं आहे आणि भाषा मराठी आहे
त्यामुळे जरासा वेगळ्या प्रकारचा असा हा कार्यक्रम होणार आहे. आणि प्रचितीविषयी मला खास सांगायचं असं आहे की तिने लहानपणापासनं नृत्य हेच आपलं ध्येय ठेवलं होतं आणि गेली अनेक वर्ष ती नृत्याची साधना करते. भारती विद्यापीठ पुणे इथे त्याने नृत्यामधूनच MA केलं आणि पुन्हा ते सर्व झाल्यानंतर आपल्या मायभूमीत, मातृभूमीत, जन्मभूमीत मालवणमध्येच आपलं पुढचं नृत्याचं क्षेत्र हे चालू ठेवायचं आणि तिथल्या विद्यार्थिनींना शास्त्रशुद्ध भरतनाट्यमचं शिक्षण द्यायचं असा मानस तिने ठेवला आहे. आणि त्याप्रमाणे त्याचं पहिलं पाऊल म्हणून या शास्त्रीय नृत्याची ओळख करून देण्यासाठी ती हे स्वतःचं नृत्य सादरीकरण 1 मे रोजी करणार आहे. पुढे असंच शास्त्रशुद्ध शिक्षण मालवणमधल्या विद्यार्थिनींना देऊन त्यांना गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांना बसवून या नृत्यशैलीत प्रगत करण्याचं तिचं ध्येय आहे आणि मला खात्री आहे ती त्याच्या अनुषंगाने चांगली वाटचाल करेलच. तेव्हा आपल्या सर्वांना विनंती की 1 मे रोजी होणाऱ्या या नृत्यशंभू कार्यक्रमाला आपण सर्वांनी जरूर या. सानिका वेंगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज.